नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी लातूरमधून। लातूरच्या रेणापूरमध्ये सकल मराठा समाजानं आक्रोश मोर्चा काढलाय। संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख या मोर्चामध्ये सहभागी झाली आहे। संतोष देशमुखांच्या मारेकरांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे। तर उद्याचा बीडमधील मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। सर्व संघटना आणि सर्व पक्षीय नेते रस्त्यावर उतरणार आहेत। संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख या मोर्चामध्ये सहभागी झाली आहे। बीडमधील हत्या प्रकरणानंतर लातूरातल्या रेणापूरमध्ये हा आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। मराठा समाजानं हा आक्रोश मोर्चा काढलेला आहे। सरपंच संतोष देशमुखांची हत्या माणुसकीची हत्या असं म्हणत हा भव्य मूक मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलाय। थेट रेणापूरमध्ये आपण जाऊयात। आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडे। दत्ता, रेणापूरमध्ये हा आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय आणि वैभवी देशमुख यामध्ये सहभागी झाले। नक्कीच लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यामध्ये हा संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ एक अतिविराट मोर्चा निघालेला आहे। खरं तर संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ निघालेला हा राज्यातला पहिला मोर्चा आहे, ज्याला नागरिकांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिलेला आहे। हा जो मोर्चा आपण पाहता, या मोर्चामध्ये सुरुवातीला संतोष देशमुख यांची मुलगी समोर चालत आहे, तर त्या पाठीमागे हजारोंचा समाज जो आहे तो चालतो। इथून साधारणपणे 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंत मोर्चेकरांची रांग लागलेली आहे। हातामध्ये भगवे झेंडे आणि त्याचबरोबर बॅनर सुद्धा दिसतात, ज्यावरती संतोष देशमुख अमर रहे, मुख्य सूत्रधाराला अटक करा, संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय द्या, आम्हाला न्याय पाहिजे, अशा स्वरूपाचे बॅनर जे आहे ते हातामध्ये घेऊन हा मोर्चा निघालेला आहे। साधारणपणे 45 मिनिटांपूर्वी हा साने गुरुजी विद्यालयापासून निघालेला मोर्चा आता अवघ्या काही वेळामध्ये तहसील कार्यालयावरती धडकणार आहे आणि त्या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर या मोर्चाचं सभेमध्ये सुद्धा रूपांतर होणार आहे आणि त्या ठिकाणी भाषण सुद्धा होणार आहेत। मात्र आता जर आपण बघितलं तर जोरदार घोषणाबाजी या तर अशा पद्धतीने आपण पुन्हा एकदा संतोष देशमुख यांच्या मुलीला बोलवण्याचा प्रयत्न करूयात। ताई, हजारो लोक आले तुझ्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी, काय वाटतं? हेच की तुम्ही असेच आमच्या सोबत राहा आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। मात्र 18 दिवस झाले तर आज अजून आरोपीला अटक झालेली नाही। मुलगी म्हणून काय भावना आहे तुझ्या? भावना म्हणजे की आरोपींना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। तर अशा पद्धतीनं ही प्रतिक्रिया जी आहे ती येते। एक वेदना आणि संताप सुद्धा पाहायला मिळतोय आणि तोच मोर्चा जो आहे तो या ठिकाणी निघालेला आहे। आज 18 दिवस झालेत आरोपी अटक झालेला नाही, त्यामुळे असे मोर्चे सुद्धा निघायला लागलेले आहेत। आज रेणापूरमध्ये मोर्चा निघालाय, तर उद्या असाच एक विराट मोर्चा बीड शहरामध्ये सुद्धा निघणार आहे आणि आजचा हा मोर्चा जो आहे तो अतिविराट मोर्चा होत असताना आपल्याला पाहायला मिळतो। नक्कीच दत्ता, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। मात्र